शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये खास करून मैदानी भागाकडे सरकणारे WD तयार होऊ लागले आहेत. शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला इंडोनेशियाकडून नव्याने बाष्प बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला येऊ लागला आहे. त्यामुळे एखादा नवीन कमी दाब तयार होतो का किंवा उत्तर भारतातील WDC ट्रफ तयार करणारं वातावरण तयार होतं का, यावर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण या मैदानी भागाकडे येणाऱ्या WDमधून मध्य भारतावर गारपीट होण्याची शक्यता आहे. कालच आपण वातावरणीय बदलाचा अंदाज दिलेला होता. अजूनही उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव आहे. आता त्याबरोबरच हे नवीन संकट म्हणजेच मेघगर्जनेसह पाऊस, बर्फवृष्टी याचं वातावरण आता उत्तर भारतात प्रभावी WDमुळे वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने सध्या उत्तर भारतामध्ये जे अलर्ट दिलेले आहेत त्यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये अजूनही धुक्याचा ऑरेंज अलर्ट आहे. शिवाय या राज्यांमध्ये थंडीची लाट देखील कायम आहे. त्याबरोबरच ओरिसामध्ये देखील थंडीची लाट कायम आहे. पूर्वेकडील काही राज्यांमध्ये देखील जे बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमध्ये देखील धुक्याचा प्रभाव अजून कायम आहे. पुढील 48 तासाचा जर अंदाज घेतला तर उत्तर भारतामध्ये धुक्याचा प्रभाव अजून कायम राहील. थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो GFS मॉडेलनुसार भारतामध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही. मात्र पुढे उद्यापासून उत्तर भारतात WD सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे साधारण याचा प्रभाव 20 तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल. 21-22 तारखेला आपण बघतो उत्तर भारताच्या दिशेने प्रभावी WD सरकणं अपेक्षित आहे. अगदी राजस्थान, गुजरातपर्यंत त्याचा परिणाम होईल असं GFS मॉडेलने दाखवलं आहे. आणि पहिल्यांदा आपल्याला एवढी प्रभावी अशा प्रकारचे WD उत्तर भारतात सरकतील असं दिसतंय. जोरदार पावसाचा प्रभाव देखील या ठिकाणी निर्माण होईल. त्यामुळे हे वातावरण बदलाचं लक्षण आहे. आपण बघतो की मिनिमम टेम्परेचर यामध्ये मुख्यत्वे करून थंडीचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आहे, दक्षिणेकडून थोडी थंडी कमी आहे. परंतु थंडीचा प्रभाव आणि त्यामध्ये होणारे चढउतार हे सातत्याने चालू राहतील. मात्र सामान्य थंडीचाच अंदाज सध्या तरी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आल्हाददायक सौम्य थंडी राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी देखील उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढणं शक्यता आहे. त्याचबरोबर मार्चमध्ये दक्षिण भारत आणि उत्तर भारत असं पावसाळी वातावरण देखील तयार होणं अपेक्षित आहे. एप्रिल आणि मेमध्ये मात्र वातावरण पावसास म्हणजे अवकाळी पावसास अनुकूल राहील. आणि आपण यापूर्वी अंदाज दिलेला आहे की मान्सून पूर्व पाऊस हा चांगल्या प्रकारचा महाराष्ट्रात राहील असा अंदाज आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या NMME या मॉडेलने सुद्धा मेमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. आपण जर धावता अंदाज ECMW मॉडेलचा बघितला, आपण दररोजच तो बघत असतो, तो आपला एक अंदाजाचा भाग आहे. तर भविष्यामध्ये मध्य भारताकडे प्रभावी WD सरकण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मैदानी भागापर्यंत यदाकदाचित पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं जानेवारीच्या शेवटच्या कालावधीमध्ये असा अंदाज आहे. हा जवळपास 30 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. तर त्यामध्ये आपल्याला जाणवतं आहे की मैदानी भागाकडे याचा प्रभाव वाढेल. परंतु महाराष्ट्रामध्ये फार जानेवारीत पाऊस होईल असं काही दाखवलेलं नाही आहे. आपण जेव्हा या मॉडेलचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा असं दिसतं की दक्षिण कर्नाटक असेल, अगदी गोव्यापर्यंत किंवा रायलसीमा, केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण अजूनही राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये अगदी राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्व राज्यांमध्ये आता भविष्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी बर्फवृष्टी, गारपीट
मेघगर्जनेसह पाऊस असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. परंतु मध्य भारतावर याचा परिणाम थोडा कमी दाखवण्यात आला आहे. परंतु जेव्हा उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात पाऊस असतो तेव्हा मात्र एखादी ट्रप तयार होऊन महाराष्ट्रात देखील तुरळक पावसाची शक्यता वाढत असते. जेव्हा आपण एकूणच एकत्रित अंदाज ECMW मॉडेलचं या व्हर्जनचा बघतो तेव्हा आपल्याला दिसतंय की उत्तर भारताच्या दिशेने बऱ्यापैकी सिस्टम सक्रिय होतील WDच्या रूपाने. दक्षिण भारतात देखील हलके कमी दाब सक्रिय राहणार आहेत. त्यामुळं अजूनही ईशान्य मान्सूनचा प्रभाव दक्षिण भारतात राहील असाच अंदाज आहे. आपण या मॉडेलचा देखील थोडा आधार घेत असतो. आपण बघतो की सध्या महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण, ढगाळ परिस्थिती कमी झाली आहे. अतिउंचीवरील ढग जरी असले तरी त्याचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील त्याचा परिणाम जाणवणार नाही. मात्र थोडं 17 तारखेला किंवा 18 तारखेला काही वातावरण बदलतंय का यावर आपण लक्ष देणार आहोत. कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. 18 तारखेला आपण पहाटे साधारणपणे बोईसर ते मुंबईपर्यंत पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज बघतो आहोत. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा हलका शिडकाव होऊ शकतो. 18 तारखेला असा अंदाज आहे मुंबईसह पालघरच्या काही भागामध्ये. त्यानंतर आपण पुढील अंदाज जर बघितला तर 18 तारखेलाच दुपारनंतर साधारण अकोला, बुलढाण्याच्या भागात थोडी ढगाळ परिस्थिती वाढते आहे. अगदी आपण 19 तारखेला जरी याचा अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागरातून काही वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात त्या दरम्यान असू शकते आणि ही अकोला, अमरावतीच्या आजूबाजूने असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये, परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे. आपण 20 तारखेला सुद्धा बघतो की थोडं वातावरण आपल्याला साधारण बीडच्या आजूबाजूने आणि अकोला, बुलढाण्याच्या, जालन्याच्या दरम्यान 20 तारखेला दुपारनंतर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळं थोडाफार शिडकावा या भागात होऊ शकतो बीड जिल्ह्यामध्ये किंवा अकोला जिल्ह्यामध्ये. त्यामुळे एक थोडी शक्यता या ठिकाणी वाढते. बाकी सध्या महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.